मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ, वाद आणि धक्काबुक्कीनंतर गुन्हा दाखल। विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड सुनील तटकरेंनीच पाठवले। महाडमधील राड्यानंतर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, तर तटकरेंचाही गोगावलेंवर पलटवार। रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद, भाजपकडून पैसे वाटले गेल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप। बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राडा, रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाचे कार्यकर्त्यांची बाचाबाची। आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा, बांगरांवर कठोर कारवाईची विरोधकांची मागणी। शिरूरमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, मतदान बंद होतं। त्यावेळी आमदार कटके मतदान केंद्रामध्ये गेल्यानं अशोक पवार आक्रमक, तर निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली तरी काही ठिकाणी मतदान सुरू, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, तर अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा, आयोगावर औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे। निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल, तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही, कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। आणि पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार। मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्यासाठी निर्णय।